तांबडा पांढरा रस्सा आपल्याला बाकीच्या शहरांमध्ये मिळतो कोल्हापूरच्या नावाने, तो त्यांच्या आसपास पण जाणार नाही. मी महाराष्ट्रातले 25 जिल्हे फिरलेलो आहे, पण दरवेळेस जेव्हा मला कोल्हापूरबद्दल मी जातो आणि जी आत्मीयता येते ती कुठल्याच जिल्ह्याबद्दल येत नाही. तिथले लोक, तिथली भाषा, तिथलं पाणी, वातावरण हे तर स्पेशल आहेच, यात वादच नाही. पण तिथलं जेवण दरवेळेस मला सरप्राईज करतं, दरवेळेस. आता हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही, संजीव कपूरांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये पण सांगितलं की त्यांना असं वाटतं की जगातलं सगळ्यात अंडररेटेड कुठलं सिटी आहे, कुठलं जेवण आहे तर कोल्हापुरी जेवण आहे. आणि ते चविष्ट आहे, ते तिखट नाही आहे. आता बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये ते बदनाम करून ठेवलेलं आहे की कोल्हापुरी म्हणजे तिखट, कोल्हापुरी दिजे तो तिखट दिजे. तसं नाही आहे. कोल्हापुरात चव आहे, वेगळी चव आहे. तर तिथलं जेव्हा तांबडा पांढरा रस्सा पिलो तर मला असं वाटायचं की खूप तिखट असणार आहे तांबडा रस्सा, परंतु 8-10 वाट्या पिल्या तरी काही तुमच्या पोटाला त्रास नाही झाला. असं ते सायंटिफिक बनवलेलं आहे. आणि तिथल्या छोट्या छोट्या गल्ली बोळांमध्ये भरपूर खानावळी आहेत. दरवेळेस गेले की नवीनच काहीतरी एक उच्च दर्जाचं जेवण खायला मिळतं. तर कोल्हापुराचं एक जेवण आहे जे मी विदर्भाच्या व्यतिरिक्त कधी पण कोल्हापुरात एकदम खाऊ शकतो. जी तांबडा पांढरा रस्सा आपल्याला बाकीच्या शहरांमध्ये मिळतो कोल्हापूरच्या नावाने, तो त्यांच्या आसपास पण जाणार नाही. बहुतेक तिथल्या त्या पाण्याचा फ्लेवर, त्या मातीचा फ्लेवर तो आहे, त्यामुळे मे बी असेल, परंतु त्यासारखं जेवणच नाही आहे.